हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच सकाळच्या घाई गडबडीमध्ये फटाफट तयार होणाऱ्या भरलेल्या भेंडीची रेसिपी। तर इथे मी भेंडी घेतलेली आहे पाव किलो। भेंडीला स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित पुसून घेतलं। आता भेंडीचं वरचं देठ आणि खालची दांडी कापून घेतली। त्यानंतर वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत अशी अलगद चीर मारून घेतली आणि अलगद अशी ही भेंडी मी खोलून घेतली, म्हणजे स्टफिंग इथे आरामात मी भरू शकते। अशाच प्रकारे मी बाकी सर्व भेंडी सुद्धा कापून घेतलेली होती। आता तुम्ही जेवढी भेंडी बनवत आहात तेवढ्या भेंडीला इथे कापून घ्यायचं आहे। आता आतमधल्या स्टफिंगची इथे तयारी करून घेतली मी। त्यासाठी एका पॅन मध्ये ना इथे मी 3 ते 4 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे टाकले, म्हणजे पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतले होते। कच्च्या शेंगदाण्याला व्यवस्थितपणे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित याला एकदम लो टू मीडियम फ्लेम वरती चांगलं रोस्ट करून घेतलं। त्यानंतर हे शेंगदाणे बऱ्यापैकी थंड करून घेतले। मग ह्याच्या ज्या साली आहेत ना त्या काढून घेतल्या। ही सगळी पुढची प्रोसेस होती। आधी मी ह्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेतलं। आता पॅन मध्ये इथे मी 1 चमचा धने घेतला आहे आणि 1 चमचा जिरं घेतले आहे। कच्चंच घेतलेलं आहे। आता ह्यांना व्यवस्थितपणे अर्धा मिनिटभर स्लो फ्लेम वरती रोस्ट करून घेतलं। जोपर्यंत धन आणि जिऱ्याचा अरोमा येत नाही आणि त्याचा कलर थोडा डार्किश होत नाही तोपर्यंत त्याला रोस्ट करून घेतलं। आता धने जिरे ते रोस्ट झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे धने जिरे काढून घेतलेले आहेत। त्याला व्यवस्थित जरासं थंड करून घेतलं। त्यानंतर ह्याला मी वाटून घेतलेलं आहे। तर आता धने जिऱ्याची पावडर इथे माझी तयार झाली। जर का तुमच्याकडे धने जिऱ्याची पावडर ऑलरेडी बनवलेली असेल तर ती वापरली तरीही काही हरकत नाही। आता जे शेंगदाण्यांना मी साली काढून घेतल्या होत्या त्या शेंगदाणे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे। धने जिऱ्याची पावडर मी तशीच ठेवली। आता ती पूर्ण वाटली गेली नव्हती, त्याची थोडी भरड होती, तर मी पुन्हा आता ह्याला या शेंगदाण्यासोबत वाटून घेतले आहे। तर शेंगदाणे टाकून झाले की आता मी याच्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या टाकून घेतल्या। त्यानंतर मसाले सुद्धा मी आत्ताच टाकून घेतले। 1 चमचा इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला घेतला आहे। 1 चमचा इथे मी घाटी मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा इथे मी हळद पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा मी ह्याच्यातच इथे टाकून घेतलेला आहे। तर या स्टफिंगसाठी इथे मी ओल्या नारळाचा चव सुद्धा वापरलेला आहे। तर ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे इथे मी 3 छोटे चमचे, म्हणजे 3 टेबलस्पून ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। जर का तुमच्याकडे ओलं नारळ नसेल किंवा खोबऱ्याचा किस किंवा सुक्कं खोबरं कापून टाकलं तरीही चालेल, आणि जर का तुमच्याकडे खोबरंच नसेल तर अवॉइड केलं तरी पण चालते। मी या सर्व जिन्नसला असंच भरड तयार करून घेतली, म्हणजे जास्त नाही वाटलं आहे। 1-2 वेळा असंच फिरवून घेतलं आणि अशा प्रकारे जे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तशी भरड तयार करून घेतली। आता तयार भरड जी आहे ती एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेली आहे। तर ही जी तयार केलेली चटणी आहे ना ती तुम्ही अशीच सुद्धा चपातीसोबत खाऊ शकता, चांगली लागते। अदरवाईज हिला तुम्ही बनवून स्टोर करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्हाला ही भरली भेंडी बनवायची असेल तेव्हा तुम्ही ही बनवू शकता। ही तयार स्टफिंग मी इथे भेंडीमध्ये भरून घेणार आहे। तर मी 1 भेंडी घेतली आणि त्याच्या आतमध्ये जे कट मारलं होतं ना त्याच्या आतमध्ये व्यवस्थितपणे कंजूसी न करता ही स्टफिंग भरून घेतली। दुसऱ्या भेंडीमध्ये सुद्धा ही स्टफिंग व्यवस्थितपणे इथे मी भरून घेतली। तर आता माझ्याकडे जेवढी भेंडी होती सर्व भेंड्यांमध्ये मी ही स्टफिंग भरून बाजूला ह्याला ठेवून घेतलेलं आहे। आता एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले। तेल व्यवस्थितपणे गरम झालं ना की जेवढी भेंडी मी घेतली होती ना ती सर्व भेंडी एका टायमाला फ्राय होऊ शकते हे मला अंदाज होता। त्यामुळे मी ही सर्व भेंडी आता या पॅनमध्ये इथे टाकून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू लोच्या मध्ये ठेवायची आहे आणि 5 मिनिटांनंतर भेंडीला असं टर्न करून घेतलेलं आहे। आता मला ही भेंडी जी आहे ना ती अशी क्रिस्पी झालेली, म्हणजे वरून जे आवरण आहे ना ते क्रिस्पी झालेलं चांगलं वाटतं खाण्यासाठी, त्यामुळे मी हा भेंडीला खरपूस असं फ्राय करून घेतलं होतं। तर आता 5 मिनिटांनंतर मी ह्याला अलटपलट करून घेतलं। त्यानंतर पुन्हा 5 मिनिटांनंतर या भेंडीला मी मीडियम टू लो फ्लेमवरतीच अलटपलट असं करून घेतलेलं आहे। टोटल 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भेंडी माझी तयार झाली। तर ह्या भरल्या भेंडीला मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलं। डाळ भातासोबत खाण्यासाठी एकदम उत्तमच लागते। चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर का मसाला तयार असेलच तर तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता। एकदम उत्तम तयार होणारी ही भरल्या भेंडीची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।